रचना सर्वप्रथम आज ज्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला त्या माझे कवी मित्र गणेश खरात यांना शुभेच्छा. सुंदर असा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला, आमचे गुरुवर्य आणि मार्गदर्शक मित्रही म्हणता येतील असे प्राध्यापक राजेंद्र भोसले सर आणि भाले सर यांनी अतिशय छान असा कार्यक्रम घडून आणला, त्याबद्दल त्यांचे आभार. दोन सुहास इथे आहेत. मी नेहमी म्हणत असतो की एक सुहास सदा व्रते, सदा कशानं कशाचं व्रत घेतलेलं असतं. आजकाल ते प्रकाशनाचं व्रत घेतात, उपेक्षितांना न्याय दिले. दुसरे सुहास पोतदार, आपला पोत राखू नयेत पण हल्ली ते पोटदार होतात की काही त्यांना देत असतो असे उद्धार. तात्या आपलं ऐकून मला फार छान वाटलं. मी बऱ्याचदा या साहित्यिक व्यासपीठावरून जे अशा आहेत की इथे एक म्हातारीची प्रवृत्ती जालन्यात वाढली. म्हातारी ती अशा काही 2-3 म्हाताऱ्या आहेत गावाकडे आहेत त्या की ते आपलं कोंबडं डालक्या खाली झाकून ठेवतात. त्यांचा गोड गैरसमज कुणी करून दिला माहिती नाही की माझं कोंबडं हरवल्यामुळे सूर्य उगवतो. त्यांना मला सांगायचं आहे ठणकावून, सूर्य तुमचं कोंबडं हरवल्यानं उगवत नाही, सूर्य उगवतोय म्हणून तुमचं कोंबडं हरवतं. मला वाटतं साहित्यिक व्यासपीठावर जे जालन्यात होत आले तात्यासारख्यांच्या हाती ते सूत्र आल्यावर काय होतं तर मी तात्या तुमच्यासाठी एकच म्हणेल, दुनिया में 2 तरह के लोग होते हैं. दुनिया में 2 तरह के लोग होते हैं. एक जो काफी अकेले होते हैं और दूसरे अकेले काफी होते हैं. आणि मला उमेद आहे हा स्वर्णमय असेल असं आपल्यामध्ये न ठेवता, फार अंतर न घेता कवितेची भूमिका असली पाहिजे. आज चंद्र हे सगळं आहे परंतु कवितेने भूमिका मांडली पाहिजे हा माझा ठाम विश्वास. आणि म्हणून खेडकर सर त्याच्या आधी एक तुकडा हम करते हैं बात दलीलों से तो रद्द हो जाती, हम करते हैं बात दलीलों से तो रद्द हो जाती है, उनके ओठों की खामोशी भी सनद हो जाती है. हम करते हैं बात दलीलों से तो रद्द हो जाती है, उनके ओठों की खामोशी भी सनद हो जाती है. कुछ न कहने से भी छीन जाता है एजाज सुकन, कुछ न कहने से भी छीन जाता है एजाज सुकन. जुल्म सहने से भी जालिम की मदद होती है, जुल्म सहने से भी जालिम की मदद होती है. आणि मला वाटतं सांस्कृतिक दहशतवाद जो फोफायतोय तो रोखायचा असेल तर मग या कोजागिरीला आपण जागलेलो आहोत. चंद्र आहेच पण चंद्राने क्रांती होत नाही असा माझा ठाम नम्र विश्वास आहे. त्याच्यासाठी मशाल पेटवावी लागते आणि म्हणून आपल्या समोर ही मशाल ठेवतोय. बघू आपल्यापर्यंत पोहोचते ती. कवितेचं शीर्षक अर्थात मशाल. थांबवलाच पाहिजे आता कुणीतरी सुखाच्या चाव्या कमरेला बांधून फिरण्याचा, यांचा हा पिढीचा धंदा. थांबवलाच पाहिजे आता कुणीतरी सुखाच्या चाव्या कमरेला बांधून फिरण्याचा, यांचा हा पिढीचा धंदा. सोजवळ रूपावर आणि साजूक तुपावर, सोजवळ रूपावर आणि साजूक तुपावर कधी हक्कच सांगता आला नाही आमच्या सुटलेल्या कातड्यांना आणि कुपोषित आतड्यांना. सोजवळ रूपावर आणि साजूक तुपावर कधी हक्कच सांगता आला नाही आमच्या सुटलेल्या कातड्यांना आणि कुपोषित आतड्यांना. मनसोक्त गुलकंद चाकून, सगळं यांचं झालं प्रस्ताव. मनसोक्त गुलकंद चाखून सवलतीच्या गुलाब पाण्यानं, मनसोक्त गुलकंद चाखून सवलतीच्या गुलाब पाण्यानं आमच्या जखमा ओल्याच ठेवण्याचा हा पांचटपणा आता तरी थांबवा. मनसोक्त गुलकंद चाखून सवलतीच्या गुलाब पाण्यानं आमच्या जखमा ओल्याच ठेवण्याचा हा पांचटपणा आता तरी थांबवाल का? नाहीतर फुलं उगवणारी ही माती व्यवस्था पेटवणाऱ्या मशाली उगविल्याशिवाय राहणार नाही. तर फुलं उगवणारी माती व्यवस्था पेटविणाऱ्या मशाली उगवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.